नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर डेव्हलपर अशोक साळुंखे सर. जे मागच्या नमस्कार. नमस्कार. जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. एक म्हणजे ते दोन्ही काय म्हणतो आपण स्ट्रीममधनं काम करतायत. एकतर स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं एक प्रोफेशन त्या येस. अर्थानं एक वेगळं आहे. आता बिल्डर डेव्हलपर म्हणून अगदी मध्यमवर्गीयांपासून ते अगदी लक्झरियस प्रीमियम सेगमेंटपर्यंत सेगमेंटपर्यंत अशा म्हणा. सगळ्या सेगमेंटमध्ये काम करतात. मिरजमध्ये एक आयकॉनिक प्रोजेक्ट त्यांचा नुकताच येऊ घातलेला आहे. या सगळ्या संदर्भात त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा साधारणपणे शैक्षणिक प्रवासापासून थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ एक 25 वर्षापूर्वी ओके. आणि असं सुरुवात करूया की शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या हां. फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? ओके. इन्स्पिरेशन कोण होतं? लहानपण माझं एक छोट्याशा गावात गेलेलं आहे. हं, बिलवडीपासून एक 4 किलोमीटर अंतरावरती धनगाव म्हणून एक गाव आहे. त्या गावात प्रायमरी एज्युकेशन झालं. हं. त्यानंतर बिलवडीमध्ये सेकंडरी एज्युकेशन झालं. सांगलीमध्ये हायस्कूलचं झालं 11th आणि 12th. बेसिकली इंजिनिअरिंग करणं हे माझं एम होतं. ते एम करताना माझ्या ग्रुपला जवळजवळ 88% मार्क होते. त्या मार्कमध्ये आणखीन सिव्हिल इंजिनिअरिंग मेन फोकस राहिला, कारण त्या फील्डला जायचं असेल तर ते लहानपणापासून कन्स्ट्रक्शनची किंवा बिल्डिंग बघत होतो मोठ्या-मोठ्या. त्या बघताना आपल्याला वाटत होतं की आपण त्या रिलेटेड काहीतरी करावं, की आपण अशा टाईपच्या बिल्डिंग, बंगलोज बनवणं हे मेन उद्देश होता. त्या दृष्टीनं मी RITमध्ये ॲडमिशन घेतलं इंजिनिअरिंगला. तिथं 4 वर्ष इंजिनिअरिंग केलं आणि 2001ला मी पुण्याला शिफ्ट झालो. पुण्याला लेक्चरशिप केली. लेक्चरशिप करत असताना क्लासेस हा अजून एक बिझनेस स्टार्ट केला. अच्छा. क्लासेस करताना मग परत MBA पण कंप्लीट केलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनं. MBA केल्यानंतर मग परत छोटे-छोटे बंगलोज टाईप प्रोजेक्ट्स पुण्यामध्ये स्टार्ट केले. हं. माझं रेसिडेन्शियल आहे ते हडपसरमध्ये आहे. त्या टाईपमध्ये तिथं मी जवळ-जवळ नंबर ऑफ कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट्स, छोटे बंगले आणि ह्याच्यात केलं. लास्टली 2-3 वर्ष झालं मी माझ्या ब्रदरसंग रॉक इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये परत सामील झालो. त्यामध्ये आत्ता सांगलीमध्ये त्यांनी 4 प्रोजेक्ट्स केलेले आहेत. आत्ता नवीन एक प्रोजेक्ट मिरजमध्ये चालू होतं आहे, रॉक इन्फ्रा ऑनिक्स म्हणून. 3.5 BHKचा फ्लॅट्स असतील, कम्प्लिटली लक्झरियस. इवन दो आपण स्टॅक पार्किंगसुद्धा कम्प्लिटली देत आहोत. स्विमिंग पूल आपण अटॅच करतोय, म्हणजे जिम आणि स्विमिंग पूल हं. त्यात असेल. सेम टाईप्सवरती आम्ही आत्ता पुण्यामध्ये कोरेगाव अनेक्सला एक प्रोजेक्ट स्टार्ट करत आहोत, जिथं कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल असेल. तो पण अगदी हाय एंडला जातोय आपण. 3 BHK आणि 4 BHK ह्या रेंजमध्येच करतोय. हं, हं. मेनली सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत आपण लक्झरियस आणि प्रीमियममध्येच घेतोय आता. क्या बात है! प्रवास फार वेगळा आहे म्हणजे एक प्रोफेसरपासून इथपर्यंत असा. तर त्याच्यामुळं येता-येता थोड्या-थोड्या टप्प्यांवर आपण बोलूया. कारण तुम्ही हा प्रवास फार मोठा आहे 20-25 वर्षाचा. त्यातला पहिला टप्पा असा आहे, की जेव्हा तुम्ही काही काळ प्रोफेसर केलं त्याच्यानंतर तुम्ही या फील्डमध्ये आलात. तेव्हा पहिला प्रोजेक्ट जो केला अ, तर त्याची आठवण एक वेगळी असते एका अर्थानं. कारण की तेव्हा आपल्याला फारसा अनुभव नसतो या क्षेत्रातला. एक विद्यार्थी दशेनंतर आपण पहिल्यांदा हे करणार असतो त्यामुळं जरा त्याच्यात दडपण वेगळं असतं. तर त्या पहिल्या प्रोजेक्टची आठवण कशी जो तुम्ही वैयक्तिक पूर्ण केला? पहिला प्रोजेक्ट जो केलेला आहे तो एक सहज असं कॉलेजला असतानाच, लेक्चरशिप करत असतानाच एक मित्राचं रेसिडेन्शियल हाऊस आलं. हं. रेसिडेन्शियल हाऊस आलं, ते डिझाइन केलेलं होतं. ते डिझाइन करताना लक्षात आलं, की अरे आपले सगळे बाकीचे टीम स्टुडंट्सचे तयार झालेले होते. त्यांच्या काही टीम्स होत्या. मी म्हटलं एक प्रोजेक्ट स्टार्ट करावा, की आपण आहे बाकीचा वेळ जो रिकामा असतो, त्यातनं मग टीम डेव्हलपमेंट करून एक प्रोजेक्ट आम्ही बंगलो टाईप आहे. जो जो ओके. तो 3 ते 4 गुंठ्यातला बंगलो होता. तो हं, कंप्लीट केला. मग हं. त्यानंतर मग त्या रिलेटेड मग कंटिन्युअसली पुणे रिजनमध्ये नंबर ऑफ प्रोजेक्ट्स आम्ही कंप्लीट केले. वाह! आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातल्या 2 महत्त्वाचा टप्पे आहेत. एक म्हणजे इकडे सांगली-मिरज भागातही तुम्ही काम केलंय, अगदी पुण्यामध्ये पण येस. काम केलेलं आहे. या दोन्हीमध्ये कदाचित तुम्हाला एक तफावत दिसली असेल किंवा नसेल, अशा अर्थानं तो प्रश्न आहे. तो म्हणजे की या कन्स्ट्रक्शनमध्ये कामगार हा केंद्रस्थानी राहिलेला आहे, लेबर. बरोबर. आणि यामध्ये काही प्रमाणात अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज सुद्धा आहे. अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो. आहेत. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही ती परिस्थिती कशी साईटवर हाताळता? अकुशल कामगारांसंग काम करताना आपल्याला मेनली सेफ्टीच्या रिलेटेड बघावं लागेल त्यांच्या, की आपण जर ते काम करतात त्यांना काहीच माहिती नसतं. मग ते जर अशा प्रकारे काम केलं तर ते आपल्या फ्युचरसाठी आपली बिल्डिंगसुद्धा
सेफ राहणार नाही. बरोबर कारण आहे. त्यांना काही त्यातलं रिलेटेड जर बघायला गेलं तर अनुभवच नसतो. हो. पण जर त्यांना जर घ्यावंच लागलं तर आपल्याला कुशल कामगार आहे, त्या संग जोडीला त्याला हेल्पर म्हणून घेऊ शकतो आपण. हं, हं. पण जे स्पेसिफिक काम आहे ते एक्सपिरियन्स पर्सनकडनंच केलेलं बरं पडतं. कारण त्याला त्यातलं नॉलेज असतं. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची आहे. आपण काय म्हणतो रचना, आराखडा, प्लॅन. बरोबर आहे. तर 2 अँगलने तुम्हाला प्रश्न हा आहे, की एकतर तुम्ही आता जेव्हा बंगलोजवर काम करता किंवा आता बिल्डर म्हणून पण काम करता, तेव्हा लोकांची गरज आधीच ओळखून हं. तो कसा प्लॅन पूर्ण तयार करायचा, की लोकांना अशाच पद्धतीचं घर लागेल लागेल. असा असा आणि जेव्हा हाय एंड प्रोजेक्टवर काम करता तुम्ही ॲज अ बंगलोवर म्हणून, तेव्हाच्या प्लॅनवर कसं काम करता? तर प्लॅनचं इम्पोर्टन्स तुमच्या नजरेतून आणि तुम्ही कसं काम करता? ॲक्चुअली कुठलेही प्रोजेक्ट्स घेतला तर मेन कस्टमर हा मेन इम्पॉर्टंट असतो. हं, कस्टमरच्या रिलेटेड जर आपण बघायला गेलो तर त्याची जे रिक्वायरमेंट असेल, हॉल कसा पाहिजे, किचन कसा पाहिजे, बेडरूम काय हवं हे पाहिजेत हं. आणि तो कुठल्या लेव्हलमध्ये आणि कुठं आपण कन्स्ट्रक्ट करतोय. त्याप्रमाणे आपण पहिलं आर्किटेक्चर आणि आर-सी-सी डिझाइन मेन आहे. ते तर बेस आहे आपला, की ज्या आर्किटेक्चरनं आपल्याला इमॅजिनेशन देतो, की कुठल्या टाईपमध्ये कसं दिसेल, काय होईल ते आणि आर-सी-सी डिझाइन जर आपण बघितलं स्टील कन्स्ट्रक्शनमध्ये तर स्टील कॉस्टिंग काढणं किंवा लोड बॅलन्सिंग करणं हे मेन इम्पॉर्टंट आहे. बरोबर. त्यामुळे अशा अँगलनं ते वेगवेगळा प्लॅन बघायला करू शकतो. बरोबर. कारण हाय एंडमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट्स पण वेगवेगळ्या असतात बरोबर. आणि त्या फेन्स, प्लॅनमध्ये तुम्हाला सेफ्टी आणि मेन व्हेंटिलेशन हे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट राहतं. महत्वाचं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे तो पण या इंडस्ट्रीपेक्षा म्हणजे तुमच्या आत्ताच्या रेग्युलर वेगळं आहे. कामापेक्षा थोडा वेगळा आहे असा, की तो आहे सांगली जिल्ह्याच्या विकासाबद्दलचा, डेव्हलपमेंटबद्दलचा. असं म्हणतात, की ती डेव्हलपमेंट कशी होणार आहे फक्त राजकारणी आणि बिल्डर या दोघांनाच माहिती. तुम्ही त्यातले एक विजनरी असे एक अर्थानं तुम्ही इंजिनिअर पण आहात आणि बिल्डर पण आहात, की हं. तुम्ही सांगलीचं पुढचं कसं भविष्य असणार आहे हे ओळखून अशा प्रीमियम प्रोजेक्ट्सला सुरुवात केलेली आहे. म्हणून हा प्रश्न आहे तुम्हाला, की सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जर आता येणाऱ्या काळात आपल्याला साधायचा असेल 10-15 वर्षात, तर कुठल्या सेक्टरवर आता जास्त काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर ती डेव्हलपमेंट सांगलीत पण दिसेल चांगली. आता आपण जर आमच्या रिलेटेड बघितलं तर मी पुणे आणि सांगली हे 2 सिटीज बघतोय. हं, सांगली माझी नेटिव्ह प्लेसचीच आहे. हं, डेव्हलपमेंटच्या बाबतीत बघायला गेलं तर पुणे तसं फार डेव्हलप झालं कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड. त्या मानानं सांगली एवढं डेव्हलप नाही झालं, हं, हं, की मेन भरपूर रिझन्स आहेत. एक तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फार प्रगती नव्हती. आत्ता थोडीफार दिसायला लागल्या हाय राईजची बिल्डिंग दिसतायत. रोड आणि मेन इंडस्ट्री जी पुणे, मुंबईला हं, जशी आपली आय-टी आणि बाकीच्या इंडस्ट्रीज भरपूर झाल्या. हं, त्यामुळं लोकांचा फ्लो तिथं आहे. हं. पण तसं बघायला गेलं तर सांगलीत बाकीच्या इंडस्ट्री डेव्हलप नाही झालेल्या. त्यामुळे इथं रेसिडेन्शियल जे पब्लिक येतंय, ते इथले लोकल असेल, बाहेरचं आउटसाइडचं येणारं पब्लिक कमी आहे. बरोबर. त्यामुळे डेव्हलपमेंट थोडीशी कमी झाली. मेन आता रोड्स वगैरे थोडेसे वाइंडिंग होत आहेत, पण अजून त्याच्यात भरपूर डीपीमध्ये डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. ओके. सो इंडस्ट्री आणि इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रोड्स हे जर महत्त्वाचे त्यातले 2 हं. पॅरामीटर ठेवले, आय-टी इंडस्ट्री जसं तुम्ही म्हणालात, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत आता, तर आपल्याला ती ग्रोथ अजून इथं दिसेल? शासनाने जर पावलं उचलायची असेल, तर इथं काहीतरी एस-ई-झेड वगैरे आणणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याकडं टॅलेंट आहे. आपल्याकडे भरपूर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत. पण त्या मुलांना तेवढा स्कोप इथं मिळत नाहीये, हं, की भरपूर इंडस्ट्री येणं खरंच गरजेचे होते. त्या रिलेटेड आपल्याला राजकीय लोकांनीच खरं प्लॅन करायला पाहिजे होता, की बाबा मेन ॲक्सेस देणं गरजेचं आहे. सांगलीला जसं कोल्हापूर डेव्हलप व्हायला लागलं, तसं अजून सांगली नाही डेव्हलप झालेलं. हं, हं, हं. पुढचा एक मुद्दा असा आहे, की कन्स्ट्रक्शनमध्ये आता तुम्ही एवढे वर्ष आहात वेगवेगळ्या टाईपमध्ये. तर एकच प्रोजेक्ट निवडायचा वेळ आला, की जे तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, हं. ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला नाव दिलं, ओळख दिली, येस, तुम्हाला स्वतःला काम करताना समाधान वाटलं. येस. तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय स्पेशालिटी सांगाल? आत्ता जर आपण मिरजमध्ये करतोय, तो रॉक इन्फ्रा ऑनिक्स प्रोजेक्ट्स आहे. हं, तो हाय एंडला प्रीमियर लेव्हलला नेतोय आपण. हो. 3.5 बीएचकेचे फ्लॅट्स असतील. तो आत्ता आम्ही ॲक्चुअली जो करतोय, तो एक हाय एंडचाच प्रोजेक्ट आहे आणि तो चांगला बनवतोय, क्या बात है! की येस. त्यामुळे तो एक त्यात आयकॉनिक आयकॉनिक असेल. प्रोजेक्ट्स बनणार आहे हो. डेफिनेटली. त्या रिलेटेड आम्ही वर्कआउट आणि करतोय. अमेनिटीज आणि सगळं अमेनिटीजच्या रिलेटेड बघायला गेलं तर आपण पहिल्यांदा तिथं आपण टॉप लेव्हलवरती स्विमिंग टँक देतोय, गजबे देतोय किंवा जिम्स देतोय हं, आणि पार्किंगची लेव्हल पण आपण डबल देतोय. कारण 3.5 बीएचके फ्लॅट्स आहेत म्हणजे प्रत्येकाला 2 पार्किंग मिनिमम मिळाले पाहिजेत मिळाली. ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय त्याचे पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता हे स्टील चांगलं आहे म्हणून? स्टील मेन घेताना मेन
करोजन रेजिस्टन्स हा एक फॅक्टर असेल, डक्टिलिटी हे बघितलं जातं, स्ट्रेंथ बघितली जाते आणि मेन ब्रँड आपण घेतो की बरोबर. जेणेकरून त्याची स्ट्रेंथ म्हणजे क्वालिटी मेंटेन राहील. बरोबर आहे. तर त्या ब्रँडचा उल्लेख केला त्याप्रमाणे मग आता तुम्ही आयकॉन स्टील यापूर्वी वापरलाय कधी कुठल्या प्रोजेक्टवर आणि तुमचा आता अनुभव आपण कसा आहे? कंटिन्युअसली ह्या रॉक इन्फ्रॉनिक्सला तर वापरतोच, त्याच्या अगोदरच्या कॅसलच्या प्रोजेक्ट्सला पण आपण वापरलेलं आहे. वापरला होता. तर कसा Yes. होता अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? नाही, दोन्ही बेस्ट आहेत. हं. एक तर टाइम डिलिव्हरी आहे मला हं, हं. आणि रेटच्या रिलेटेड आणि क्वालिटीच्या रिलेटेड छान आहे. तेव्हा आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे तुम्ही या फील्डमध्ये आता 25 वर्ष काम करताय जेवढं तो त्याच वयाची मुलं आता या फील्डमध्ये येत आहेत थोडक्यात जी इंजिनियर आहेत त्यांचं पहिलंच पाऊल असेल या क्षेत्रातलं. तर एक प्रोफेसर म्हणून, एक इंजिनियर म्हणून आणि एक बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? हे क्षेत्र असं आहे की तिथं मेन रिलेशन मेंटेन करणं लोकांशी फार इम्पॉर्टंट आहे. हं. त्या तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स ग्राउंड लेवलवरती म्हणजे जे प्रॅक्टिकल्स म्हणतो आपण त्याच्यावरती खरं यायला पाहिजे. प्रॅक्टिकल जितकं जास्त घ्याल त्यावेळेला तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल हं. आणि एक्सपिरियन्स वाढला की तुम्ही चांगल्या प्रकारे सर्व्हिस लोकांना देऊ शकाल. त्यामुळे सो हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर अशोक साळुंखे सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की हे फील्ड खरंच प्रॅक्टिकल फील्ड आहे. याच्यात ऑफिसमध्ये बसून किंवा कॉम्प्युटर समोर काहीच करायचं नाही. काहीच सो करायचं. तुमचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली असते. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्या. तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार आणि जो प्रोजेक्ट आता तुम्ही करताय त्याचप्रमाणे अशी हायराईज टॉवरची सुद्धा निर्मिती तुमच्याकडनं मिरज भागात, सांगली भागात व्हावी. आता पुण्यामध्ये पण तुम्ही काम करताय. असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.